मानसून ही बरसात है। अरे बापरे, नाही मला कळत नाही ही मनू अशी का वागते ते. तुम्ही नका काळजी करू, मी आणि शुभा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. नका काळजी करू. हं? ठेवतो फोन. कोण हो? मनूच्या सासऱ्यांचा फोन होता. जे झालंय ते मनू अजून विसरू शकत नाहीये, पचवू शकत नाही. अहो साहजिक आहे नाही का, केवढा मोठा धक्का आहे तिच्यासाठी हा. हो, पण त्यासाठी काय मीराला दोष द्यायचा का? अगं ती भांडतेय मीराशी. अरे देवा, ती मल्हारची आई ही मीराला जबाबदार धरते सगळ्या गोष्टींसाठी. अहो हॉस्पिटलमध्ये तर सगळ्यांच्या समोर बोलली तिला ती. मीरा म्हणून तिने ऐकून घेतलं. दुसरी एखादी कोणी असती ना, अजिबात ऐकून घेतलं नसतं तिने. अरे बरोबर आहे तुझं, पण ते असं डोक्यात घेऊन किती दिवस चालणार? एरवी ती सारखी मीराताई करत होती ना, मग असं का वागते आता ती? मीराताईमुळे चिडचिड झाली ना तिची. तिच्याचमुळे झालंय हे असं सगळं. मीरामुळे काहीही झालेलं नाहीये. तावडा बसायला आणि फांदी तुटायला असं झालंय ते. अहो पण बाळ तिचं गेलंय ना बाबा. ती आता थोडी हळवी झालीच असणार. तुम्ही काही म्हणा, मीराताईने ना मनूशी बोलताना जरा विचार करायला हवा होता. मी पण आता तिच्याशी जरा जपूनच बोलणार आहे बाबा, ती इथे आल्यावर. आणि फोन वगैरे तर सध्या मी तिला करणारच नाहीये. अश्विनी, काही बडबडू नकोस हा प्लीज. आणि त्या गोष्टीचा ह्या गोष्टीशी संबंध लावायची काय गरज आहे? ते सौरू माझ्यावर का खेकसतो सारखा? त्याने सत्य परिस्थिती बदलणार आहे का? हा? आणि काय बोलले होते आमचे धन्यकुमार बाबा? हे इथे बसले होते आणि काय म्हणाले होते की या घरात निगेटिव्हिटी आहे बघा, सिद्ध झालं आता. आपण त्यांचं ऐकायला हवं होतं. बाबा ना खरं बोलतात नेहमी. मला दोघींचंही वाईट वाटतंय. म्हणजे मनूच्या बाबतीत जे झालं ते वाईटच आहे, पण त्या सगळ्यासाठी मीराला जबाबदार धरलं जात आहे हेही तितकंच वाईट आहे. आणि आताची परिस्थिती बघता दोघी समोरासमोर आल्या तर वाद तर होणारच. आपण एक काम करूया का, थोडे दिवस मनूला इथे राहायला घेऊन येऊया. नाही, नको. ती इथे आली तर दोघींच्यात दुरावा निर्माण होईल. आणि असं झालं तर वाद आणखीन चिघळे. पण डोक्याला डोकं लावून आणखी भांडणं झाली म्हणजे. नाही, माझा विश्वास आहे मीरावर. आणि तिला कितीही वाईट वाटलं तरी मनूकडे बघून ती गप्प बसेल. नाही, थोडा काळ जाऊ दे, तिथेच राहू दे त्यांना, मग हळूहळू सगळं निवळेल बघ. पण तिथनं निघून जाणं हा काही पर्याय नाहीये दोघींसमोर. देवा, सगळं काही पहिल्यासारखं सुरळीत होऊ दे रे बाबा. दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी असं व्हायला नको. बिचारी मीरा एकटीच पडली असेल. मला समजवायला, जेव्हा समजून घ्यायचं होतं तेव्हा तर चिडलीस माझ्यावर. अगं जे झालं त्याचं मला वाईट वाटलं नसेल का? काय माहित, खरंच वाईट वाटलं की तुझ्या मनासारखं झालं. मीराताईमुळे माझं बाळ गेलंय, हिला आज जायला सांग. आज जा, तू आज जा. तुम्ही दोघं जे वागलात ना माझ्याशी, ते मी आयुष्यात विसरणार नाही.
मल्हार, झोपला नाहीस? झोप नाही आली अजून. मनू झोपली का रे? हम्म. मगाशी रागारागातच बोललीस ना ग? तुझ्या मनात नव्हतं ना तसं काही? मला माहितीये ना. लहानपणी मी कधी रागावले, ओरडले तर गाल फुगवून बसायचीस. एवढीशी करंगळी दाखवून माझ्याशी कट्टी घ्यायचीस. पण 5 मिनिटं सुद्धा टिकायची नाही तुझी ती कट्टी. 5व्या मिनिटाला परत मांजरीसारखी लाडोबापणा करत माझ्याकडे यायचीस. आताही तसंच करणारच ना ग? हो, मला माहितीये. म्हणून अगं तुझ्या बाळाची तुझ्या इतकीच मीही वाट बघत होते. कारण माझ्या मनूचं बाळ होतं ना ते. तू या बाळाला जन्म द्यायचा ठरवलास तेव्हा मीच होते ना तुझ्या बाजूनी बोलणारी. मी तुला किंवा तुझ्या बाळाला त्रास होईल असं मुद्दाम कसं वागेन ग? प्लीज म्हणू, थोडं समजून घे. माझ्यावर रागवू नकोस ना ग, प्लीज. आजचा दिवस किती वाईट गेलाय माझं मला माहिती. ए बाळा, लवकर बोल ना माझ्याशी. बट्टी कर ना. मनू, तू माझं बाळ आहेस. तू ज्या बाळाला पाहिलंही नाहीयेस ते गेल्याचं तुला एवढं दुःख होतंय. मग मला माझं बाळ माझ्यापासून दूर गेल्याचं किती दुःख होत असेल. उद्या बोलशील ना ग माझ्याशी? नक्की बोला. मीरा, चल आपण खाऊन घेऊया. काल रात्री सुद्धा काही जेवलो नाही. हो, बस. खिचडी केली साबुदाण्याची, मनूला आवडते म्हणून. मनूला आता पुढचे काही दिवस व्यवस्थित खायला प्यायला लागणार आहे. हो, मी घेईन तिची काळजी. मी स्वतःच करून खायला घालेन तिला. तिला आवडतं ते सगळं बनवेन, म्हणजे खाईल ती शांतपणे. तू बस, मी बोलवून आणते सगळ्यांना. एक मिनिट मीरा, सगळे यायच्या आधी मला तुझ्याशी जरा बोलायचंय. काय रे? कालच्या या सगळ्या गडबडीत मला तुझ्याशी बोलताच नाही आला. काल मला हॉस्पिटलमध्ये निशा भेटली होती. तिने मला त्या सगळ्या पैशांच्या प्रकरणाबद्दल सांगितलं. मीरा, तू मला का नाही सांगितलं?
अरे फोनवर कुठे सांगणार सगळं? त्यात तू कॉन्फरन्स मधून निघाला होतास. मी विचार केला की तू इकडे येशील तेव्हा सांगेनच ना, पण इथे हे सगळं त्या गडबडीत राहून गेलं. आधी मला संशय येतोय. संशय नाही, मला खात्री वाटते की या सगळ्याच्या मागे सुद्धा तू वैषम्पायनच. वैषम्पायनमध्ये कसा येतो ना प्रत्येक वेळेला तेच कळत नाही मला. ही इमर्जन्सी सर्जरी करायला सुद्धा त्यानेच मला पाठवलं. तो आला ना की काही ना काहीतरी वाईटच घडतं. मला तर वैषम्पायन नुसता दिसला ना तरी डोक्यात तिडीक जाते. 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं. कसं झेलायचं त्याला 5 वर्ष काय माहिती. आधी आपल्याला अलर्ट राहायला लागणार आहे. आधीच हॉस्पिटलमध्ये छोटे मोठे गोळ आहेतच, त्यातून घरात हे सगळं सुरू आहे. डोकं दुखतंय नाही, मीरा, तुझं डोकं दुखतंय. तू उगाच अंगावर काढू नकोस. तू गोळी घेतेस का? घेते मी, खाल्ल्यावर घेते बस. मग हे खाऊन घे आधी. चल अरे मी घेते ना. तू खाऊन घे आणि लगेच गोळी घे. मी तुला गोळी आणून देतो. अ- मीरा चल खाऊन घे. मीरा, मला माहिती आहे तू ओके असल्यासारखं दाखवतेस, पण आतून तू बरी नाहीयेस. तू ना हे सगळं अंगावर काढणार आणि तू खाणार नाहीस, गोळी सुद्धा घेणार नाहीस. मग तुला मायग्रेनचा अटॅक येणार आणि तू स्वतःची तब्येत बिघडवून घेशील. चल तू बस, खाऊन घे. आधी बस 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 घे, खाऊन घे बस. मी वाढते. मी घेईन ना. नाही ऐक ना, मी काय म्हणते, मी मनूला पण बोलवून आणू का? मी बोलवतो. म्हणजे तू आधी बाकीच्यांचे- खाऊन, तू आधी खाऊन घे, मी बोलवतो. वा ग ताई, मजेत खातीयस. आणि मीच तिला सांगितलं थोडं खाऊन घे, कारण तिला गोळी घ्यायची. हो, पण माझ्या अगोदर खाल्लं कसंही नाही. याआधी तर तिने असं कधी केलं नाही ना. मनू अगं, मी येणारच होते तुला बोलवायला. मग का नाही आलीस? ओ, तुझा इगो आडाला का? हो अगं, तुला आवडते म्हणून तिने साबुदाण्याची खिचडी केली आहे बघ. जिजू, काय आहे ना, आता हिने काहीही केलं ना तरी ही जे वागली आहे ना ते कधीच पुसलं जाणार नाही. आई, तुझ्यातले बदल ना क्लिअरली जाणवतात मला. हे आधी काय ना, आधी जगात मी कुणावरही चिडले असेल ना तरी तू माझी समजूत घालायचीस. पण कालपासून तुला एकदाही माझ्या रूम मध्ये येऊन मला भेटावं असं वाटलं नाही, माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही. मनू अगं, मी आले होते तुझ्याशी बोलायला, पण तू झोपली होतीस का? मनू ऐक ना, शांतपणे ऐक. बघ, तुझा माझ्याविषयी जो काही गैरसमज झालाय तो काढून टाक मला तू, प्लीज. मला काळजी वाटते तुझी. पण तसं दिसत नाहीये ना ताई. आता हे सगळे नुसते शब्द वाटतायत. तू फक्त बोलतेस असं वाटतंय. आधी माझी काळजी घ्यायचीस, मला वेळ द्यायचीस, पण आता काय? आता तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत ना, आणि तुझं हे बदललेलं वागणं आहे ना, त्याचाच मला खूप राग आहे. अजिबात आवडत नाहीये मला. आय हेट यू मीरा ताई, आय हेट यू. असं नको म्हणूस बाळा. ए, आधी हे बाळा बाळा म्हणणं बंद कर. मी तुझी बाळ नाहीये, आणि ना तू मोठी आहेस, तुलाच सगळं कळतं. ह्या झोन मध्ये राहणं ना बंद कर आता. मी आणि मल्हार पण मोठे आहोत आणि आम्हाला सगळं कळतं. आणि काय आहे ना, तुझ्यासाठी फक्त म्हणण्यापुरती बाळ आहे, पण माझं बाळ होतं ते, आणि ते गेलं. ओके ओके, शांत शांत. प्लीज मीरा, असं काहीतरी बोलू नकोस. तू आज जाऊन बस, आराम कर. मी सतत आज जाणार नाही. बरं बरं, ओके. तू बस इथे, बस बस, आणि काहीतरी खाऊन घे. म्हणू अगं, असं का बोलतेस तू मीराला? प्लीज असं काही बोलू नको. ह्या सगळ्या प्रकरणामुळे ना मीरा सुद्धा खूप हादरली. रात्रभर झोपली नाहीये ती.
तिला मायग्रेनचा त्रास होतोय म्हणून मीच तिला सांगितलं की थोडंसं खाऊन घे म्हणजे गोळी घेता येईल. जिजू माझी एवढी काळजी कधीच घेतली नाहीस ना तू. ओके ओके, चुकलं आमचं. बस नशीब नशीब निदान हे तरी मान्य केलं. बघतोस ना मल्हार, मी म्हंटल होतं ना यांचीच चूक आहे. हे दोघंच चुकीचे आहेत. ओके, बस आता. मल्हार प्लीज समजाव हिला. ती काहीही बोलते, शांत कर तिला. नाहीतर ना शब्दाला शब्द वाढेल आणि फक्त भांडण होते. नाही होणार. आधी तिला बोलू दे काय वाटतंय ते. अगं पण असं का? ती काय वाटेल ते बोलते तर तिला का बोलू द्यायचं? हो, कारण तिची मनस्थिती बरी नाहीये. मला काही झालेलं नाही हा. ओके फाईन फाईन, शांत हो. मीरा, आपण हिला त्या आईकडे सोडून येऊया का? जरा तिला बरं वाटेल. मी कुठेही जाणार नाही. अगं पण तुलाच रेस्ट मिळेल आणि आई बाबांना तुला जरा बरं वाटेल. मला कुठेही जायचं नाही सांगितलं ना. काय बरं तुमचे आवाज चढले? अरे बघ नाही, काही ऐकूनच घेत नाहीये. किती विचित्र बोलतेय बघ. म्हणून बेटा तुला आरामाची गरज आहे. आता जाऊन रेस्ट कर. मला घेऊन जा तिला आणि वाटलं तर मी तुमच्या दोघांसाठी आतमध्ये घेऊन येतो ब्रेकफास्ट. हा, जा. मल्हार घेऊन जा. असं का बोलतेय ही? अगं तिचं तिलाच कळत नाही ती काय बोलते. यावर काही औषध उपाय नसतं का? आपण थोडे दिवस वाट बघू, नाही तर एखाद्या सायकोलॉजिस्टला कन्सल्ट करू. ग्रीफ मध्ये राग, डिनायल किंवा दुसऱ्याला ब्लेम करणं हे येतच. पण हे जितक्या लवकर आपण कंट्रोल करू शकू तितकं बरं आहे. मला असं वाटतं की तिने लवकरात लवकर कुठेतरी बाहेर जाणं फार गरजेचं आहे. हो बरोबर आहे. ती इथे राहिली तर सतत हाच विषय निघत राहणार आणि मीरासमोर दिसली की उगाच तिच्याशी भांडत राहणार. पण ही सगळ्यात जवळची आहे तिला. तरी म्हणून मीराला इतकं का बोलते हेच कळत नाही मला. कारण मी सगळ्यात जवळची आहे. असू दे, बोलू दे तिला. मी घेईन ऐकून. नाही ना मीरा, हे पण मनूसाठी बरं नाही आहे ना. पण आधी आता म्हणाला ना की ती एका डिनायल मध्ये आहे म्हणून ती तुला ब्लेम करते आता. पण नंतर तिला त्याचं गिल्ट येणार. खर तर तिने सध्या एका बेटर स्पेस मध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आता जर तुझ्या आईबाबांकडे काही दिवस तिला पाठवलं तर तिला बरं वाटेल. तेही तिची समजूत काढतील. ठीक आहे. ओके, मग मी तुझ्या बाबांशी बोलून घेतो आणि त्यांना जर पटलं तर काही दिवस आपण मनूला पाठवू. तर अमोल, मी आणि मीरा आम्ही आता हॉस्पिटलला जाऊ की इथे घरीच थांबू? नाही, तिथे पेशंट्स आहेत पण घरची परिस्थिती अशी असल्यावर. नाही, तुम्ही जा. उलट तुम्ही जाच. मीराचं मन पण डायव्हर्ट होईल आणि तुम्हालाही त्याची गरज आहे. जा प्लीज, जा प्लीज. चल खाऊन घे गोळी घेऊ आणि मग निघू. तू पण बस काय. चल घे आणि मी त्या दोघांसाठी याद घेऊन